कारणातून ग्राहकाची हत्या, नाश्ता लवकर का मागतो या कारणाने हॉटेल मालकासह वेटरने केली मारहाण। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील हॉटेल सपना येथे रायगड येथील पोलीस सेक्रेटरी कर्मचारी शेख असगर शेख अफसर हा वय वर्ष 22 नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता। दरम्यान यांनी लवकर नाश्ता का मागतो, घाई का करतो, तुझ्या बापाची हॉटेल आहे का, आम्हाला जसं जमेल त्यावेळेस आम्ही तुला देऊ या कारणावरून या हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली। या ठिकाणी लाकडांनी त्यांनी ग्राहकास मारहाण करून त्यास खाली पाडून गंभीर जखमी करून लाथाबुक्क्यांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। किरकोळ कारणातून सपना हॉटेलचे मालक आणि नौकरांनी ग्राहकास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याने जखमी अवस्थेत ग्राहकाला तेथील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम करू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी अशोक घोरबांड यांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट घेऊन नातेवाईकांशी संवाद साधून नातेवाईकांनी मैताच्या वडिलाच्या शेख अफसर शेख खाजा यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी 4ही आरोपींना भारतीय दंड संहिता 1860, 302, 504, 34, शेषराव लक्ष्मण आव्हाड, अमोल शेषराव आव्हाड, हॉटेलमध्ये काम करणारा बालाजी पांडुरंग रणखांबे, इम्रान बन्याभाई कुरेशी राहणार सर्वजण जिंतूर तालुका परभणी यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली। इनको मारे बोला उन्होंने, पीठ पे लात डाले, एक जने जल्दी लकड़ी डाला बोला, इनको उठा के आइटम डाले बोला हमने, वहाँ से लाए उठा के सरकारी दवाखाने में बताए बोले, तो इलाज चालू है उनका, क्या है ट्रीटमेंट करेंगे। क्या हुआ मर गए ना? अब इंतकाल होगा उनका, मर गए बोला। क्या कौन झगड़े कर रहा था, कौन मारा? शेषराव का एक नौकर था, शेषराव होटल वाले का छोकरा था। अच्छा, दोनों ने मारे? 2 जनों ने मारे। तुमने ले गया फोन? मराठी बोल येत असेल तर बोलायचं का, सांगा मला। मी हेल्दरी कार्नरवर उभा होतो। माझ्यासमोर ते हॉटेलमधले 3 व्यक्ती, हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर, हे तिघांनी त्याच्यासोबत मारहाण केली। मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडल्याच्या नंतर बी त्याला बुक्के लाता हे ते मारले, त्याच्या छातीवर मारले। तो ते आमच्यासमोरच पडला, ते आमच्यासमोर नेलं। त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे 2-3 सहकार्याने त्याला ऑटोमध्ये टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं। मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो, काय झालं काय नाही बघावं, कोण आहे ते कोण नाही बघावं। आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते मेलं, म्हणून आमच्यासमोर ती घटना झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये ते हॉटेलवाला मालक, त्याचा नौकर, त्याचा मुलगा, हे 3-4 जण आहेत त्याच्यामध्ये। हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे। इस सबनामे श्रीयुत शेख असगर शेख ख्वाजा, वय वर्ष 33, व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई, हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंधा पोलीस स्टेशन अंतर्गत येतं, जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले, सपना हॉटेलमध्ये। त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून, किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नौकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात
त्यांचा लाकडाने मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे. धन्यवाद.